चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य उत्तम आरोग्यदायी राहू दे असं स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या सेवा उपाय तोडगा या व्हिडिओकडे वळूया। बघा, आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असतो, परीक्षेसाठी जात असतो, इंटरव्ह्यूसाठी जात असतो, व्यवहार कुठला जागेचा, घराचा, शेताचा करायचा असेल तर जात असतो, किंवा एखाद्या महत्त्वाच्या कुठल्याही कामासाठी जात असतो। त्यावेळेला आपल्याला 3 शब्द बोलायचे आहेत। ते कोणते मी हे सांगणार आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही कुठेही चालला तर सगळ्यात पहिल्यांदा स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करून बाहेर पडा, देवाला नमस्कार करून बाहेर पडा। ज्या ज्यावेळी तुम्ही घरातून बाहेर पडाल त्यावेळेला देवघराजवळ उभा राहा, देवाला नमस्कार करा, स्वामी समर्थांना मुजरा करा, स्वामी समर्थांना म्हणा माझ्याबरोबर चला, मला सुखरूप घरी घेऊन या, हे तुम्ही नक्की प्रार्थना करा। आणि दररोज मी तुम्हाला एक सांगते, सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा तुम्ही आई वडिलांना नमस्कार करा, आई वडिलांचं तोंड बघा आणि मग कामाला सुरुवात करा। मग स्वामी समर्थांचं दर्शन घ्या, देवघरात देवांचा नमस्कार करा आणि मग कामाला सुरुवात करा। कारण एवढं सुंदर हे जग तुम्हाला बघायला मिळालं ते फक्त आई वडिलांच्यामुळं। जो कोणी आई वडिलांची सेवा करतो, आई वडिलांचं आदर करतो, त्याच्या घरात कशाचीच कमी पडत नाही, त्याला कशाचंच दुःख संकट येत नाही। तर बघा, तुमचे आईवडील हयात नसतील, तुमच्या आईवडिलांचे फोटो तुमच्या घरामध्ये लावले असतील तर दररोज तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या फोटोला नमस्कार करा, स्वामी समर्थांना नमस्कार करा, दत्त महाराजांना नमस्कार करा, तुम्ही ज्या देवतेला म्हणता त्या देवांना नमस्कार करा आणि मग कामाला सुरुवात करा। माझी स्वतःची सुरुवात तर मी अशी करते, पहिलं उठलं की माझ्या आईवडिलांच्या फोटोला नमस्कार करते, स्वामी समर्थांना पहिल्यांदा नमस्कार करते, दत्त महाराजांना नमस्कार करते, आई तुळजाभवानीला नमस्कार करते, सर्व देवांना देवघरासमोर उभा राहून नमस्कार करते आणि प्रार्थना करते, हे स्वामी समर्थ महाराज कुलदैवत, कुलदेवी माता, मातृदेवता, पितृदेवता, वास्तुदेवता, आज तुम्ही मला सकाळी उठवलं, हे या दिवसाची सुरुवात तुमच्याकडून सुरुवात झाली आहे, तुम्ही सकाळी सकाळी मला ह्या झोपेतून जागं केलं त्याबद्दल धन्यवाद, तुमची खूप खूप मी आभारी आहे। संध्याकाळी मला एक सवय आहे, संध्याकाळी झोपताना मी आई वडिलांच्या फोटोला नमस्कार करते, देवाला नमस्कार करते, स्वामी समर्थांना मुजरा करते आणि महाराजांना सांगते की महाराज आजचा दिवस तुमच्या कृपा आशीर्वादाने माझा चांगला गेला। समजा तुमचा चांगला गेला नसेल दिवस, काही त्रास झाला असेल, काही संकट आलं असेल, तरीसुद्धा तुम्ही स्वामींना म्हणा, स्वामी समर्थ महाराज आज माझा दिवस तुमच्या कृपा आशीर्वादाने चांगला गेला, माझ्या हातून कळत न कळत ज्या गोष्टी वाईट घडल्या असतील त्याबद्दल मला क्षमा करा आणि तुम्ही दिवस माझा आजचा दाखवला, दिवस चांगला घालवला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे, धन्यवाद 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 असं बोला। तुम्ही समजा कुठे मोठ्या मोठ्या प्रवासाला चाललाय, देवाला चाललाय, कुठे लांबच्या प्रवासाला चाललाय, त्यावेळेला तुम्ही देवघरामध्ये स्वामींच्या समोर एक नारळ आणि खडीसाखर ठेवा, तुमच्या जवळपास केंद्र असेल तिथं खडीसाखर आणि नारळ ठेवा आणि महाराजांना मुजरा करा आणि म्हणा महाराज अमुक अमुक प्रवासासाठी मी निघाले, तुम्ही माझ्या घराचंही रक्षण करायचं आणि माझ्याबरोबर पण तुम्ही यायचं आणि माझा प्रवास सुकर करून तुम्ही घरी घेऊन यायचं मला, हा तुम्ही महाराजांना मुजरा करायचा। कारण बघा, काही गोष्टी आपण ऐकतो पेपरमध्ये, बातम्यामध्ये, देवाला गेला ॲक्सिडेंट झाला, लग्नाला गेला ॲक्सिडेंट झाला, कुठेतरी प्रवासाला गेला ॲक्सिडेंट झाला, हे घडू नये आपल्या आणि घडणारच नाही। जो सेवेकरी मुजरा करून बाहेर पडतो त्याच्या आयुष्यात कधीच केसाला सुद्धा महाराज धक्का लागू देणार नाहीत। तुम्ही हे फक्त महाराजांना मुजरा करायचा, महाराज तुम्ही माझ्यावर चला, मला सुखरूप घरी घेऊन या, हे बोलून तुम्ही बाहेर पडून स्वतः अनुभव घ्या। मी माझ्या घरी सगळ्यांना बाहेर पडताना विचारते, मुजरा केला का? हो. मुजरा केला का? हो. माझी मुलगी असू दे, माझ्या बहिणीचं कुटुंब, माझ्या घरात कोणी आलं तर मी सगळ्यांना विचारते मुजरा करून बाहेर पडा। आणि मी अजून एक तुम्हाला आवर्जून सांगते, प्रत्येकाला वाकून नमस्कार करा, नमस्कार केल्याने कधीही तुम्हाला कमीपणा येणार नाही। मला स्वतःला सवय, लहान मुलापासून मोठ्यापर्यंत मी सगळ्यांना नमस्कार करते, कारण मी प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये स्वामी समर्थांना बघते, त्यांच्या मार्फत मला स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळवून मी घेण्याचा प्रयत्न करते। तसं तुम्ही करा, सगळ्यांना नमस्कार करा, लहान मुलापासून मोठ्यापर्यंत तुम्ही नमस्कार करा, प्रत्येकाकडून तुम्हाला जेवढा आशीर्वाद मिळवता येईल तेवढा आशीर्वाद तुम्ही मिळवा।
समोरची व्यक्ती किती कपटी असू दे, वाईट असू दे, ती तुम्हाला वाईट बोलत असू दे, पण नमस्कार करा, कारण त्याचा आत्मा तर तुमच्याशी प्रामाणिक आशीर्वाद देतो हे तुम्हाला मी सांगते. म्हणून नेहमीच मोठ्यांचा आशीर्वाद घ्या, आईवडिलांचा आशीर्वाद घ्या, स्वामींना मुजरा करा, स्वामींची सेवा जास्तीत जास्त करा. जो सेवेकरी स्वामींची मनापासून सेवा करतो त्याला कधीच कमी पडत नाही. आणि आता वळूया आपण काय म्हणायचं महत्त्वाच्या कामासाठी. समजा तुम्ही एखाद्या मुलाखतीसाठी चाललाय तर, किंवा तुम्ही एखाद्या परीक्षेसाठी चाललाय, तुमचा मुलगा परीक्षेसाठी चाललाय तर त्याच्याकडून तुम्ही करून घ्या. आपला मुख्य दरवाजाचा हुंबरा असतो, त्या हुंबऱ्यावरून बाहेर पाय टाकत असताना 3 शब्द बोलायचे, नारायण नारायण नारायण. कारण ब्रह्मा विष्णू महेश हे जे 3 आहेत ते बघा, ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मानं जगाची उत्पत्ती केली, विष्णू जगाची राखण करतो आणि महेश मृत्यूनंतर आपल्या राखण करतो. म्हणून तुम्हाला सांगते, ब्रह्मा विष्णू महेशांचा हा जो मंत्र आहे नारायण नारायण नारायण, हा तुम्ही 3 वेळ बाहेर पडतानाच म्हणायचा. हुंबऱ्यावर पाय ठेवून बाहेर कधीही पडू नका, हुंबऱ्यावर पाय ठेवून उभारू नका, हुंबऱ्यावर पाय देऊ नका. हा हुंबरा आहे समजा, तर आपण घराच्या आतून बाहेर पाय ठेवत सुरुवात, उचलला पाय की बाहेर ठेवेपर्यंत नारायण 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 हे 3 शब्द बोला आणि तुमचं काम तुम्ही 100% यशस्वी होऊन याल, एवढी मी खात्री तुम्हाला देते. लगेच तुम्हाला ह्या गोष्टी मिळतील असं नाही, थोडं तुम्ही दररोज ह्या मनाला सवय लावून घ्या. ह्या गोष्टीच्या सवयी जसं जसं तुम्हाला लागतील तसं तसं तुमच्या आयुष्यात यश येईल, तुमच्या चांगल्या गोष्टी घडतील. हे जे मी सांगते ते मी ज्योतिषशास्त्रानुसार केंद्रानुसार सांगत असते, मी माझ्या मनाचे व्हिडिओ नाहीत. तुम्ही ह्या ज्या सेवा मी सांगते त्या तुम्ही नक्की करत जा. सेवा करत असताना तुम्ही कष्ट करायलाच पाहिजेत, कारण कष्ट करत असताना त्या कष्टाचं चीज होण्यासाठी, त्या कष्टाचं फळ मिळण्यासाठी त्या जोडीला आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत. ह्या सेवा करत असताना मन स्वच्छ ठेवा. माझा व्हिडिओ दुसऱ्याला शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी. त्यामुळे काय होईल, कुणाला नाही कुणाला ह्याचा फायदा होईल. मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं शेवटचं वाक्य असतं की तुम्ही दुसऱ्याचं चांगलं चिंता, तुमचं स्वामी समर्थ महाराज नक्की चांगलं करणार. समजा तुम्ही जर दुसऱ्याचं वाईट चिंतलास तर स्वामी समर्थ महाराज तुमचं वाईट करायला वेळ लावणार नाहीत. म्हणून जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. कोणाच्या नाही कोणाच्या आयुष्यात दुःख असतं, अडचणी असतात, संकट असतं, दारिद्र्य असतं. त्याचं संकट, दुःख, दारिद्र्य, दुःख दूर होण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाठवा. त्याला फायदा होऊ दे, त्याचं चांगलं होऊ दे, त्याचं चांगलं चिंता तुमचं चांगलं होईल. आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, माझ्या व्हिडिओला कमेंट करा. काही ना काही श्री स्वामी समर्थ दत्त महाराज, श्री गुरुदेव दत्त, ओम नमः शिवाय, काही ना काही कमेंट करा. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोष वाटले तर तेही कमेंट करा. जास्तीत जास्त बेल आयकॉनची घंटी दाबा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे व्हिडिओ, उपाय, सेवा, तोडगे तुम्हाला मिळतील. कमी खर्चातल्या सेवा तुम्हाला कळतील. शेवटला जाता जाता सांगते की कुठल्याही महत्त्वाच्या कामाला बाहेर पडत असताना, उंबऱ्याच्या वरून पाय टाकत असताना 3 वेळ नारायण 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 म्हणा, तुम्हाला यश येईल. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.